हिला घेऊन येताना काय वाटलं नाही खरं तुला? हा, तेव्हा कुठे गेलं जस्टिस आणि एथिक्स वगैरे? का सगळं विसरून गेलं हिच्यामुळे? हिने मला जेलमध्ये टाकलं, हिच्यामुळे मी आणि आपलं अख्खं घर बरबाद होत आहे. पण तू हिच्या मागेच जा. काय दिसतं हिच्यामध्ये? सलील, तोंड सांभाळून बोल, कळलं ना? नाही जेवायचं. हा, नको जेवू. हे नाही जेवणार. जोपर्यंत ही घरात आहे तोपर्यंत नाही जेवणार. बोलून टाका. बोलून टाका काय? मैत्रीण समोर असताना मनातल्या मनात का बोलायचं? मैत्रिणीशी बोललेलं केव्हाही चांगलं. बोला. समीर, सांगा ना, कसला त्रास होतोय तुम्हाला? सलील आजपर्यंत अनेक वेळा चुकलाय आणि वेळोवेळी मी त्याला समजही दिली, पण आजच्यासारखा आवाज चढवला नव्हता कधी त्याच्यावर. रादर मी घरातल्या कोणावरच कधी ओरडत नाही. आज गोष्टी अचानक बदलल्या आणि माझा संयम सुटला स्वतःवरचा, आणि हे चांगलं नाहीये. समीर, कळतंय मला, पण प्लीज तुम्ही शांत व्हा. तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि अहो, घर कुटुंब म्हटलं ना की ही वेळ येतेच. सगळ्या घरांमध्ये छोटे मोठे वाद होतातच. भांड्याला भांडं लागतं, पण म्हणून काय नाती तुटत नाहीत ना. पाण्यात छडी मारली म्हणून पाणी वेगळं होतं का? नाही ना. आणि असे तुमच्यावर कोणी फार काळ रागवू शकत नाही. ऍक्च्युली तुमच्यावर कोणी रागवू शकत नाही. काय झालं? असं का बघताय? तुम्ही अगदी माझ्यासारखं बोलायला लागलात. म्हणजे ते मोटिवेशनल स्पीकर सारखं? नाही, आणि खरंय तुमचं, रक्ताची नाती अशी पटकन तुटत नाहीत. बोला. काय? नाही, असं मित्र समोर असताना स्वतःशी कशाला बोलायचं ना? फोन करा त्यांना. तुमचा फोन आला तर बरं वाटेल. तुम्हाला कसं कळलं? हे बघा, मला माहिती आहेत प्रॉब्लेम्स आहेत, पण प्लीज फोन करा. मी आलेच. दीचा फोन. हाय दी. निकू, बाळा, कशी आहेस? मी बरी आहे. जेवण बनवते. तू नाही आहेस ना आता? स्वयंपाक करतेस? जमतंय का? नाही नाही नाही, जमेल. तू थोडी प्रॅक्टिस केलीस ना की जमेल. एकदम एक्सपर्ट होशील बघ. तू कशी आहेस? खूप मिस करतोय गा मी तुला. मी बरी आहे. दी, त्या चाळीतले लोक सुद्धा इथल्यासारखेच आहेत का? हो अगं, खूप चांगले आहेत, खूप प्रेमळ आहेत. तू भेटलीस ना की डिटेल मध्ये सांगेन. निकू, घरी सगळे कसे आहेत?
हो सगळं ठीक आहे, डोंट वरी. नाही ते दादाची नोकरी. हो हो दी, तू नको काळजी करूस. आम्ही सगळे सिच्युएशनशी कोप अप करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. डोंट वरी. हो तुम्ही सगळे ना सगळे पॉझिटिव्ह राहा, सगळं व्यवस्थित होणार आहे, सगळं छान होणार आहे. बघ तू. पुरोहित, कुठे आहेत पप्पा? पप्पा पुरोहित. हा तर त्या नंदाचा आवाज आहे. घराचं भाडं. हो पप्पा पुरोहित. हो पप्पा पुरोहित. कुठे गेला, कुठे पप्पा पुरोहित? हो काय हो, तुम्ही आमच्या असे घरात काय घुसताय? हे बघा, तुम्हाला काही बोलायचं असेल ना तर आपण बसून बोलू ना, या ना. आमच्या घरात विसरला काय? भाड्याचं घर आहे. आणि काय रे, तुला काल रिमाइंडर भेटला ना भाड्याचा? हो नाही, मला वाटलं आठवण करून द्यावी लागते की काय. नाही, नंतर बोलू नका आठवण करून दिली नाही म्हणून. काय गरज आम्हालाच आहे ना. तुम्हाला काय फुकटचं राहायला मिळतंय. दोन महिन्याचं भाडं परत थकलंय. नाही बाबा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही करू ना सोय. सोय कुठून करणार रे? सोय कर म्हणा. अरे तुझ्या ह्या मुलाची नोकरी गेल्या ना, अख्ख्या दुनियेला कळालंय. तुझी कमवत्या मुलीचं लग्न देखील झालंय. मग कोणाच्या जीवावर भाडं भरणार आहे तू? मला आणि माझ्या मालकाला ना भीती वाटली की भाडं मिळतंय की नाही मिळतंय. आणि जे बोलतोयस ना ते कर. तिसरा महिना उलटून त्याची वाट नको बघू. नाही नाही, आम्ही भरू ना, आम्ही करू काहीतरी व्यवस्था. करू म्हणजे का उपकार करतोयस? महिना संपायच्या आत भाडं दिलं नाहीस ना तर सामानासकट तुम्हाला घराच्या बाहेर फेकून ये ना. फालतूची कारणं नकोत मला. नंदा जे बोलतो ते करतो.